एकाच ठिकाणी काम करणाऱ्या त्या दोघांमध्ये जेमतेम वर्षभरापासून जवळीक वाढली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तिच्यापासून जरा दूर राहू लागला होता। तिला ही गोष्ट सहन होत नव्हती। तो माझा झाला नाही तर मी त्याला कोणाचाच होऊ देणार नाही या विचाराचं भूत तिच्या मानगुटीवर बसलं होतं। आणि त्यानंतर तिनं जे काही केलं ते अतिशय धक्कादायक होतं। ज्याला ती प्रेम म्हणत होती त्याचीच तिनं राख रांगोळी केली। बंगळुरू पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे प्रेरणा। तिनं केलेला गुन्हा ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। 27 वर्षाच्या प्रेरणानं तिच्याच वयाचा प्रियकर किरणला चक्क जिवंत जाळलंय। वोडाफोन स्टोअरमध्ये काम करणाऱ्या किरणचं आणि प्रेरणाचं काही दिवसापासून सूत जुळायला चालू झालं होतं, पण काही दिवसांपूर्वीच त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं। ते म्हणजे किरण लग्नाला तयार होत नव्हता, त्याचसोबत त्याचा दुरावा देखील प्रेरणापासून वाढत होता। या सगळ्याचंच कारण ठरलं ते म्हणजे प्रेरणांनी टोकाचं पाऊल उचललं, ते म्हणजे त्याचा खून करायचा। मंगळवारी प्रेरणानं किरणला आपल्या घरी बोलावलं। परदेशात प्रपोज करतात त्याप्रमाणे तुला प्रपोज करायचंय अशी थाप तिनं मारली आणि किरणला एका खुर्चीला बांधलं। मात्र प्रपोज करण्याऐवजी प्रेरणानं किरणच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून दिलं। खुर्चीला बांधलेला असल्यामुळे किरण स्वतःला वाचवू शकला नाही। आपल्याच प्रेसीनं लावलेल्या आगीत त्याचा जळून अक्षरशः कोळसा झाला। पोलिसांनी प्रेरणाला अटक केली असून तिनं देखील गुन्ह्याची कबुली दिली। प्रेम कहाणीचा एवढा क्रूर अंत ना कुणी पाहिला असेल ना ऐकला असेल। मुळात याला प्रेम म्हणायचं तरी का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। श्रीधर हसबनीस, एबीपी माझा, बंगळुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।